जिव्हारी गेला तडार। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र कैलासवासी अविनाश देवरे उर्फ बंडूदादा यांना लोकक्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली। माथा दैव झाला माझा खुळा असा कसा माय बापा तुर बेफिकीर। बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे कर्तव्यपथ परेडसाठी पिंपळनेर येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल येथील 2 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील कर्तव्यपथ परेडसाठी धुळे जिल्ह्यातून 3 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात पिंपळनेर येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मधील 2 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। आदिवासी भागातून या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आनंद व्यक्त केला जात आहे। यात कुमारी अंजली करीम पावरा मूळगाव कुडीत तालुका शिरपूर ही पिंपळनेर येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मध्ये इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे। तिच्या क्रीडा कला व सांस्कृतिक कार्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे। यामुळे कुमारी अंजली म्हणाली, मला माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, प्राचार्य व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले। तिला मोठे झाल्यावर MS डॉक्टर होऊन कॅन्सर तज्ञ होण्याची इच्छा व्यक्त केली। माझे काका कॅन्सरमुळे दगावल्यामुळे मला समाजातील कोणीही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने मृत्यू होऊ नये म्हणून मला समाजसेवा करण्यासाठी डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली। त्यामुळे विकसित भारतासाठी माझे योगदान। तरुणांनी व नागरिकांनी कोणतेही व्यसन करू नये हे देखील तिने यावेळी बोलताना सांगितले। तर या शाळेतील चिरंजीव हेमंत वसंत पावरा मुक्काम पोस्ट धनाजे खुर्द तालुका धडगाव येथील असून तो पिंपळनेर एकलव्य स्कूल मध्ये इयत्ता 9वीत शिक्षण घेत आहे। त्याच्याही क्रीडा व कलागुणांचा विचार करून त्याचीही दिल्ली येथील कर्तव्यपथ परेडसाठी निवड करण्यात आली आहे। त्यांनीही डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली। माझे जीवन देशाच्या सेवेसाठी उपयोगी यावे म्हणून मी मेडिकल क्षेत्राकडे वळणार असल्याचे सांगितले। मला माझ्या आई वडिलांचे कष्ट व त्यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे आणि पिंपळनेर येथील सर्व शिक्षकांनी मला योग्य मार्गदर्शन केल्याने माझी निवड झाल्याचे त्याने सांगितले। यावेळी प्राचार्य दिनेश प्रभाकर चंद्र म्हणाले, आदिवासी क्षेत्रातील आमच्या एकलव्य विद्यालयातून या विद्यार्थ्यांची योग्य निवड झाल्याने हा आमचा व पिंपळनेर आदिवासी भागाचा अभिमानाचा व गर्वाचा आम्हाला आनंद झाला आहे। अंजली करीम पावरा। तू मूळ कोणतं गाव? कुडीत कोणत्या तालुक्यातलं? तालुका शिरपूर जिल्हा धुळे। आता कुठे शिकते तू? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पिंपळनेर। किती आहेत ते? 9वीला। बरं, तुझी आता दिल्ली येथे ज्या कर्तव्यपथ या लाल किल्ल्याच्या परेडसाठी तुझी निवड झालेली, तू कशा पद्धतीने तुला निवड झाली? तुला काय वाटतं? तुझं स्वप्न काय आहे? माझे कर्तव्यपदातील दिल्ली येथे परेडसाठी निवड झाले। माझ क्रीडा आणि शैक्षणिक गुण याच्यावरून माझी निवड करण्यात आलेली आहे आणि माझं स्वप्न आहे की मी मोठं होऊन डॉक्टर व्हावं आणि देशासाठी योगदान द्यावं। मला मोठं होऊन कॅन्सरचं डॉक्टर व्हायचं आहे आणि कॅन्सरमुळे कोणी मृत्यू पावणार नाही असं मी योगदान देणार। आणि माझे काका कॅन्सरमुळे वारले असल्या कारणाने मला वाटलं होतं की मी मोठं होऊन कॅन्सरचं डॉक्टर व्हावं। तुला याच्यासाठी तुझ्या आई वडिलांनी जे कष्ट करतात त्यांनी तुला या शाळेत पाठवलं, म्हणजे तुझं स्वप्न आहे। पण तू डॉक्टर झाला तर समाजासाठी तुला काय योगदान द्यायचंय? मला मी हे प्रयत्न करणार की कॅन्सरमुळे कोणी मृत्यू पावणार नाही। पण कॅन्सर होतो म्हणजे तो व्यसनामुळे होतो, मग गुटखा असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, दारू असेल, मग तू त्या दृष्टीने काय मार्गदर्शन करणार आहे का? मला वाटतं की कोणी सिगरेट, तंबाखू, बिडी हे व्यसन करावं नको, त्याच्यामुळे घर उजळतं। तर कोणी सिगरेट, बिडी, तंबाखू हे व्यसन करावं नको। तुझी आता या शाळेतनं निवड झाली, मग तुला कोणाचं मार्गदर्शन, कोणाचे आशीर्वाद? माझे शिक्षक वर्ग आणि माझ्या आई वडिलांचं याच्यामध्ये खूप मोठा योगदान आहे आणि मला खूप अभिमान वाटत आहे की मी दिल्ली येथील परेडसाठी जाणार। म्हणजे तू गेल्यानंतर तुझ्या समाजाचा देखील एक मोठा बहुमान आहे दिल्ली येथे, मग तुला आनंद होत आहे ना? खूप आनंद होतो। नाव काय हो तुझं? माझं नाव हेमंत वसंत पावरा। तुझं मूळ गाव? धनाजी खुर्द, तालुका दळगाव, जिल्हा नंदुरबार।
तू आता हल्ली कुठे शिकतोय? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पिंपळनेर. कितवीला शिकतोय? इयत्ता 9वी. तुझी आता दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावर तुझे परेडमध्ये निवड झाली. म्हणजे तुझी निवड झाल्याबद्दल तुला काय वाटतं? खूप अभिमान वाटतो. मग तू आता त्या परेडला जाणार, तुला काय वाटतं? पुढे काय झालं पाहिजे? देशासाठी काय केलं पाहिजे? देशासाठी नवीन नको सांगू. मी धुळे जिल्ह्यातून दिल्लीला निवड झाले आहे. तुला काय वाटतं पुढे काय झालं पाहिजे? पुढे आदिवासी समाजाचा मी मुलगा आहे, डॉक्टर बनणार. मग आदिवासी क्षेत्रात व्यसन नाही व्हायला पाहिजे म्हणून. तुझी निवड झाली, तुला काय वाटतंय समाजासाठी? तुला काय वाटतं जी दिल्लीला निवड झाली? मला आदिवासी क्षेत्रातून दिल्लीला निवड झाली खूप अभिमान वाटत आहे. आणि तुला काय, तू मोठा होऊन काय होणार आहे? मी मोठा होऊन डॉक्टर बनणार आहे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तुला आता इथपर्यंत तुझी निवड झाली, तुझ्या शाळेमार्फत कोणाचं मार्गदर्शन वगैरे? माझे शिक्षक, प्रिन्सिपल आणि विद्यार्थी यांचं तुला सहकार्य लाभलंय? हो. सर, तुमचं काय नाव? माझे नाव धनंजय विनायक संदांसे आहे. मी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये हिंदी विषय शिक्षक आहे. कुठल्या? मी प्रॉपर शिरपूरचा असून या ठिकाणी रेसिडेन्शियल स्कूल कुठतं? एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल पिंपळनेर. तुमच्या शाळेतील या 2 विद्यार्थ्यांची म्हणजे पूर्ण भारतातनं जी निवड झालेली आहे त्याच्यामध्ये साक्री तालुका आणि धुळे जिल्ह्यातून 3 मुलांपैकी 2 मुलं तुमच्या शाळेचे आहेत. तुम्हाला काय वाटतं? वास्तविक पाहता संपूर्ण भारतातून फक्त 600 विद्यार्थ्यांची निवड ही झालेली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची 600 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्या 600 विद्यार्थ्यांपैकी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पिंपळनेरचे 2 विद्यार्थ्यांची निवड झाली. यामुळे मला व माझ्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना अतिशय आनंद वाटतो. त्याचप्रमाणे या 2ही विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे 2 मुलं तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने वागत होते किंवा तुम्हाला त्यांची जी चुणूक आहे ती कशा पद्धतीने दिसली? आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत असते आणि परीक्षा झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन हे होत असतं. हे विद्यार्थी इयत्ता 6वी पासून आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि यांच्यातील प्रत्येक क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी आपलं नाव जे आहे ते उंचावलेलं आहे. मग ते खेळ असो, शिक्षण असो, त्यांची डिसिप्लिन असो, या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि म्हणून या दोन्ही विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे. त्याच्यामुळे दिल्लीच्या तख्तावर पिंपळनेर येथील रेसिडेन्सी स्कूलचं नाव गेलं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुमच्या शिक्षकांची जी विद्यार्थ्यांसाठी जी आदर किंवा जे योगदान आहे ते महत्वाचं आहे. मग तुम्हाला शिक्षक तुमचे जोडून कशा प्रकारे साथ देतात? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पिंपळनेर तसेच इतर ज्या EMRA स्कूल आहेत या ठिकाणाहून सर्व शिक्षक जे आहेत ते 21व्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करत असतात आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या शाळेतील जे 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे हे आम्हाला फार अभिमानास्पद बाब वाटते. लहानपणी आमचं देखील एक स्वप्न होतं की 26 जानेवारीची परेड ही पाहायला मिळाली पाहिजे, परंतु ते स्वप्न आज आमचे 2ही विद्यार्थी जे आहेत ते पूर्ण करत आहेत, म्हणून अतिशय मला आनंद वाटतो. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी